चला ताई मावशी, आजची रेसिपी खास तुमच्यासाठी बरं का. नक्की शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, या रेसिपीचा फुल व्हिडिओ याच यूट्यूब चॅनलवर आहे, तर नक्की जाऊन बघा. कधी कधी असं होतं ना की आपल्याला काहीतरी झणझणीत आणि चविष्ट खावंसं वाटतं, पण घरात जास्त भाज्या नसतात किंवा काय भाज्या आपल्या असल्या तरी त्या खायची इच्छा होत नाही. अशा वेळी आपल्याला फ्रीजमध्ये फ्रीजमध्ये अशी छोटी छोटी वांगी आठवतात. आणि मग माझ्या पद्धतीने झटपट कुकरमध्ये तयार होणारं हे भरलं वांगे लगेच बनवता येतं. तर चला, त्यासाठी मी शेंगदाणं, भाजलेलं खोबरं, थोडंसं जिरं, लसण आणि आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर घेतली. याच वाटणात भन्नाट असं भरलं वांगं सोप्या पद्धतीत कुकरमध्ये पटकन होणारं आपण बनवणार आहोत. तर ताई मावशी, या रेसिपीची खासियत म्हणजे यात जास्त बाहेरचे मसाले वापरायची गरज नाही. घरात जे साधे मसाले असतात ना, त्यातच हे भरलं वांगं इतकं चविष्ट तयार होतं की एकदा खाल्लं की पुन्हा पुन्हा करावंसं वाटेल. झणझणीत मसाला, मस्त शिजलेली वांगी आणि घरगुती चव, अगदी लग्नात मिळणाऱ्या भरल्या वांग्याची भन्नाट चव इथे आली आहे. तर मी मसाला हा कुटलेला बारीक एका ताटात काढला. त्यामध्ये मीठ, काळा मसाला, धने पावडर, जिरे पावडर, लाल तिखट, हळद टाकलं आणि हातानं तसंच सुकं चुरून घेतलं. आणि तोच मसाला मी कट केलेल्या वांग्यामध्ये भरून घेतला. कुकर ठेवलं, तेल टाकलं, जिरे मोहरीचा तडका दिला. तुम्ही त्यात कढीपत्ताही टाकू शकता. माझ्याकडे तर ऊन नव्हता म्हणून मी टाकला नाही. आणि लगेच आपली भरली वांगी त्यामध्ये टाकायची, थोडंसं वाफवायचं आणि नंतर वरून लाल तिखट, काळा मसाला, धने जिरे पावडर, कांदा लसूण मसाला टाकायचं, फिरवायचं आणि आपण फ्राय केलेला मसाला कुटलेला त्यामध्ये ॲड करायचं. थोडंसं मीठ टाकायचं आणि आपल्याला आवश्यक तेवढं पाणी टाकायचं बघा आणि कुकरचं झाकण लावायचं. ही रेसिपी माझ्या पद्धतीने अगदी सोप्या आणि झटपट पद्धतीने कुकरमध्ये बनली आहे, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही आणि चव मात्र जबरदस्त लागते. भाकरीसोबत किंवा पोळीसोबत खायला तर अगदी परफेक्ट आहे. तर तुम्ही कधी ट्राय करता, नक्की ट्राय करा आणि कशी रेसिपी झाली मला कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट रेसिपीसोबत.